चला लगेच विनंती करेन ऑफिशियल अंपायर्स चला मॅचला सुरुवात करा उशीर करू नका सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोशन पाटील आणि धनाजी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये यस पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन पहिलाच बॉल बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रवींद्र हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता मॅच 4 षटकांची मॅचला सुरुवात पहिलाच बॉल गोलंदाज तयार रवींद्र समोर इन ॲक्शन मध्ये रोशन पाटील पहिलाच बॉल टायपिंग क्रिकेट झालं क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट मध्ये शॉर्ट मिडऑन मध्ये क्षेत्ररक्षक होते मात्र रनआउटची देखील संधी तिथे आपण पाहिलं चित्याच्या चपळाने ही सिंगल कंप्लीट केली एका धावेला प्राधान्य आणि एका धावेनं वैयक्तिक संघाचा अकाउंट ओपन केला फलंदाज रोशन पाटीलला मॅच 4 षटकांची त्याच्यामुळे चांगलं टार्गेट हॅलो 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 3 चेंडूच्या अखेरीस फलकावरती धाबा पाहिलं तर अवघ्या 2 धाबा पहिला षटक आहे मॅन्डेटरी पॉवर सर्कल षटक फेकत असताना गोलंदाज तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅकवरती तो मात्र रवींद्र हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला समोर फलंदाज पहिला रोशन पाटील चांगला टार्गेट सेट करायचं पहिला ओव्हरमध्ये चांगलं स्टार्ट व बॅटिंग करत असताना मंगरुळ टीमला प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू मागे निघून चालला तिथे क्षेत्ररक्षक आज शॉर्ट फाईन मध्ये पकडला झेल हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम मंगरुळला फलंदाज रोशन पाटीलचं संपलं केल आंबेगाव टीम आणि नेबाली टीम दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती करेन की आपण टॉससाठी या नेबाली टीमचा संघनायक आलाय आंबेगाव टीम आपला संघनायक आपण टॉससाठी व्यासपीठावरती पाठवा पहिला धक्का लागला फलंदाज बाद झाला धावसंख्या पहिली तर 2 या आकड्यावरती हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना अष्टविनायक क्रिकेट संघ मंगरुळ टीमला पहिला षटक मार्गस्थ गोलंदाज रवींद्र चांगली गोलंदाजी करतो आपली गुणवत्ता सिद्ध करते असं मॅच मध्ये सध्या रवींद्र हा गोलंदाज समोर फलंदाज रेवनाथ भोईर तिसऱ्या क्रमांकासाठी हा दाखल झाला हा प्रकार इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे रनआउटची जरूर संधी
आणि तिथे मात्र फलंदाज से पॉपेस क्रीजवरती पोहोचला. आली सिंगल एका धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 3 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना सध्या अष्टविनायक मांगरूळ संघ. त्याच्यानंतर बाल टीमला शुभेच्छा देतात संदीपजी मडवी आणि विकासजी मडवी या दोन्ही व्यक्तिमत्वांकडून खरं तर बाल टीमसाठी शुभेच्छा. ते या स्पर्धेला एन्जॉय करता आपले या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. प्रहार करण्याचा प्रयत्न, लाईन खराब आहे. पंचाचा इशारा की वाईट पाल. अतिरिक्त धाव जोडली जाईल. अतिरिक्त धावेनं संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिला पूर्वार्ध, पहिला षटक या आणि पहिलं षटक म्हटलं तर मेंडेटरी पॉवर सर्कल षटक असतं. ज्या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर अवघ्या 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि त्याच्या उचित देखील तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागते. इथे देखील तुम्हाला हा डॉट चेंडू पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती अष्टविनायक क्रिकेट संघ मांगरूळ अवघ्या 4 धाबा आणि 1 धक्का हा कारनामा केला गोलंदाज रवींद्रनं. मांगरूळ संघ थोडासा प्रेशरमध्ये आलाय कारण की पहिल्या ओव्हरमध्ये जो स्टार्ट हवा होता ना तो स्टार्ट मिळाला नाही. त्याच्या कारणाचा थोडासा दबाव हा निर्माण झाला. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पप्पू हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती फिल्डिंगची रचना चेंज करण्याचा प्रयत्न आणि तेवढीच चांगली गोलंदाजी देखील आपण सध्या नक्कीच बाल टीमच्या माध्यमातून पाहतोय. चला स्पीडअप करा अंपायर्स, आपण देखील ऑन करा. सेकंड षटक आहे. चला स्पीडअप करा, बाद सगळं जास्त उशीर करता. पप्पू हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला. सेकंड षटक, पहिलाच बॉल फुलटॉस. हो, फटका चांगला बॅकवर्स कबलेला हा पहिला तडाखा. 6 षटकार. पहिला जाईल. यस, नो बॉल. चला लक्ष असू द्या 3 अंपायर्स, त्याच्यामुळे एखादा अंपायर्स आपण ऑलरेडी स्टेजवरती या, कारण की ज्यावेळी तिसरा अंपायर्स रिव्ह्यू घेतलं जातं त्यावेळी तुमचा अंपायर्स इथे गरजेचं असतं. त्याच्यासाठी 3 अंपायर्स या स्पर्धेमध्ये. त्याच्यामुळे मी विनंती करेन तिसरा अंपायर्स आपण कुठे असाल तर आपण व्यासपीठावरती या. फ्रीटचा बॉल आहे, गोलंदाज तयार. लाऊड अपेच झाली. फ्रीटचा बॉल आहे आणि इथे मात्र तुम्हाला 1 धाव पाहायला मिळेल. सिंगल आले. एका धावेने संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या संघ 12 या आकड्यावरती. चला विनंती असेल आंबेगाव टीम आपला संघनायक आपण टॉससाठी पाठवा, कारण की नेवाली टीमचा संघनायक आलाय. त्याच्यामुळे मी विनंती करेन आंबेगाव टीम की आपण आपला संघनायक टॉससाठी व्यासपीठावरती पाठवा. पुढचा बॉल गोलंदाज या पुन्हा एकदा सचिन
हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. पहिला बॉल नो बॉल, जिथे अतिरिक्त 7 धावा आल्या आणि त्याच्यातच सिंगल पाहिले. टोटल एक बॉल मध्ये 8 खर्च केल्या. पुढचा बॉल हा ट्रॅकर कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. क्षेत्ररक्षक आहेत, थोडंसं पम्बलिंग झालं, क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं, मात्र तोपर्यंत सिंगलला प्राधान्य, एका दाब्याला प्राधान्य. एका दाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. संघ 13 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. 4 षटकांची मॅच या पहिला ओव्हरमध्ये खरं तर दमदार गोलंदाजी राहिली. 4 धाबा आणि 1 फलंदाज त्या ओव्हरमध्ये फलंदाज बाद झाला. पहिला षटक दमदार राहिला. या षटकामध्ये पाहिलं तर थोडासा धाबा खर्च करत असताना अतिरिक्त 7 धाबा या ओव्हरमध्ये खर्च केला सचिननं. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईकवरती फलंदाज तुम्ही पाहू शकता. रेवनाथ भोईर हा फलंदाज ऑन स्ट्राईकवरती आला. त्याच्या बॅटमध्ये आपण एक षटका जरूर पाहिला आणि तो फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आहे. गोलंदाज तयार. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. लाईन पाहावी लागेल. यस, लेग स्टंपला मिस करत होता. हा बॉल पंचाने लगेच दंडित घोषित केला. 80चा वाईट अवांतर धाव ही जोडली जाईल आणि अवांतर धाब्यानं संघ 14 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. पण एक्स्ट्रा धावा खर्च करता चांगल्या लेंथ लाईनवरती गोलंदाजी करणं हे गरजेचं. फिल्डिंगची वरचना चेंज करण्याचा प्रयत्न सध्या मॅचमध्ये सचिन करता. पुढचा बॉल समोर फलंदाज रेवनाथ भोईर हा फलंदाज ऑन स्ट्राईकवरती आहे. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. लेट कट खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला केला. क्षेत्ररक्षक आहेत, चकवा देत असताना चेंडू डीपला निघून चाललाय. यस, पंचाचा इशारा की 4 हा चौकार. पुढचा बॉल सेट मध्ये फेकण्याचा प्रयत्न. उर्फीचा बॉल होता, ऑनसाइडला गेला. अलाउन द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट झाली दुसऱ्या धाबेसाठी. हो, तू मैं केला तिथे मात्र कर्दनकर राहिला रेवनाथ भोईरसाठी आणि दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना अष्टविनायक क्रिकेट संघ मांगरूळ टीमला. आपण टॉस देखील करूया. पुढची मॅच फ्रेश ही 4थी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे एका साईडला आंबेगाव आणि त्याला फाईट नेवाली करेल. आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते यांच्या पवित्र शुभास्ते आपण टॉस करतो. हेड्स कॉल टीम आंबे आणि टेस्ट टॉस जिंकलाय नेवाली टीम. आंबे, यस माफ करा, आंबे टीमनं टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. मॅच संपल्यानंतर जो काही निर्णय असेल, या क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला तर लगेच आपण मॅच संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये उतरा. फलंदाज रनआउटचा शिकार झाला. रेवनाथ हा फलंदाज मैदानातून बाहेर. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना सध्या मांगरूळ टीमला. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज राम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गोलंदाज तयार सचिन. पुढचा बॉल सर्ड मध्ये फेकण्याचा प्रयत्न जरूर झाला. ऑनसाइडला केला. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील. सिंगलला प्राधान्य. एकच दाब्यानं समाधान मानलंय. एका दाब्यानं संघ देखील पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 20 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना बांगरूळ संघ. समोर फलंदाज स्ट्राईक एंडवरती. राम हा फलंदाज ऑन स्ट्राईकवरती. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज. लाईन चांगली आहे. अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल डिलिव्हर केला गोलंदाज सचिननं, जिथे अंतिम बॉल डॉट फेकला. अशा रीतीनं 2 षटकांचं खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना मांगरूळ संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. यष्टीच्या
दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस 10च्या सरासरीनं धावा जमा केला. बॅटिंग करत असताना मंगळूर टीमनं विकेट गमावल्या 2 आणि संघ 20 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. मागील आपण मॅच पाहिली थोडंसं लो स्कोर होता आणि तो सामना एकतर्फी तुम्हाला पाहायला मिळाला. आता या मॅचमध्ये चांगलं टार्गेट सेट करेगा. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना मंगळूर संघ 12 मध्ये 20 जमा केल्यात. येणाऱ्या 12 बॉलमध्ये कशा रीतीनं फलंदाजी क्षेत्रक्षे थोडेसे चाचपारला बाकअप आला तोपर्यंत 22 मध्ये ही एक धाव कंप्लीट केली. एका धाब्याला प्राधान्य संघ पुढे सरसावला. 21 या शुभांकावरती बॅटिंग करत असताना मंगळूर संघ यास गोलंदाजावरती आक्षेप घेतला. तिसऱ्या पंचांची मागणी केली मैदानाच्या आतमध्ये. आयोजकांना विनंती करेन की आपण तिसऱ्या पंचांच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं लगेच. तर गोलंदाजावरती आक्षेप घेतला. जयेंद्र हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न पॉइंट मधून चेंडू डीपला निघून चालला. आउटफील्ड फास्ट फुटबॉलचा वापर सुरू झाला मात्र चेंडू फरार. चिते मिळतील 4 टोकल्या चौकार. पुढचा बॉल आडवा बॅटनं एक चांगला फटका फलंदाज रामच्या बॅटमधून पाहायला मिळाला. हो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यस पाहिलं जाईल ऑन स्क्रीन वरती की फलंदाज पुन्हा एकदा सेफ ऑफिस क्रीज वरती पोहोचल्यात की नाही आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय. यस तिसऱ्या अंपायर्स आपण आता या. चला सॉफ्ट सिग्नल काय अंपायर्स. फलंदाज बाद. यस फलंदाज बाद होईल कारण की आपण पाहिलं तर ऑन स्क्रीनवरती एवढं दिसत नाहीये त्याच्यामुळे सॉफ्ट सिग्नल महत्वाचं असतं. फलंदाज बाद. धक्का लागलाय तिसरा बॅटिंग करत असताना मंगळूर टीमला. यस तिसरा फलंदाज मैदानातून बाहेर झाला. संघाची धावपट संख्या 25-25 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना अष्टविनायक क्रिकेट संघ मांगरून
येस, मैदानाच्या आतमध्ये DR डॉक्टर ज्ञानदेव पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हो, प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, कॅच ड्रॉप, जीवनदान डॉक्टर ज्ञानदेव पाटीलला आणि मी सिंगल बॅटिंग करत असताना मांगरूळ टीमला एका धाब्याने संघ पुढे सरसावला आणि संघाची धाव संख्या 26 धाबा. षटक क्रमांक 3 मार्ग असा. चेंडू फेकले 4. गोलंदाज जयेंद्रनं चांगली गोलंदाजी, तिन्ही गोलंदाजांना भरपूर चांगली कामगिरी केली मॅच मध्ये बाल टीम साठी. फुलटॉस बॉल ऑन साइडला गेलेला, पटका चांगला, गॅप भरपूर मोठी आहे आणि इथे मात्र चेंडू फार एकटा पाऊस ओव्हर द रोप हा चौकार. हो, इथे देखील प्रहार करण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक आहेत, एक टप्पा इन ऍक्शन, चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. या बॉलवरती सिंगल आले आणि सिंगलनं आपण पाहिलं तर षटक देखील तिसरं समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना अष्टविनायक मांगरूळ हा संघ जाऊन पोहोचला 31-31 या आकड्यावरती. सहकार्य करा. 3 षटकांचा अर्थात 18 चेंडूंचं खेळ समाप्त झालं आणि 18 चेंडूंच्या अखेरीस संघ 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज गणेश हा गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल. 3 गोलंदाजांना चांगली गोलंदाजी केली. शेवटचं षटक या समर फलंदाज पाहिलं स्ट्राईक एंड वरती. ऑफ साइडला इनसाइड आउट कव्हर मध्ये टीपला चेंडू निघून चाललाय. चिते 4 हा चौकार. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ सध्या मांगरूळ टीमसाठी, कारण की वैयक्तिक 2 चौकाराच्या मदतीनं सध्या चांगले योगदान देत असताना मांगरूळ टीमला 4 धाब्याने संघ 35-35 या आकड्यावरती. शेवटचं षटक या आणि स्वागत षटक म्हटलं तर प्रतिप्रहार सातत्यानं तुम्हाला पाहायला मिळतं आणि तो षटक फेकत असताना गणेश लेटकट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, चकवा देत असताना चेंडू गल्लीमधून डीपला निघून चाललाय. चेंडू फरार होईल 4 धावांसाठी. बाक टू पाक हा दुसरा चौकार. सलग 2 बॉल 2 चौकाराला फलंदाज धनाजीच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या 39-39 या आकड्यावरती अष्टविनायक मांगरूळ संघ. 3 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी झाली आणि त्याच्यानंतर या षटकाचा विचार केला तर 2 बॉलवरती 2 चौकार. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, दिशा दिली, फाईन रिझन हा फटका एक्झिक्यूट केला. आउटफील्ड भरपूर फास्ट जिथे हा सलगचा तिसरा चौकार फलंदाज धनाजीच्या बॅट मधून. पुढचा बॉल सलग 3 बॉल 3 चौकार. पुन्हा दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडूचा लाईन मेरिट पाहून खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न नकारायला फक्त एकच धाब्यानं समाधान मानला. पण धनाजीनं चांगली बॅटिंग केली मॅच मध्ये अष्टविनायक मांगरूळ टीमसाठी, कारण की आज ओपनर शेवटपर्यंत भरपूर चांगलं खेळ. त्याच्या बॅटमधून 4 चौकार देखील आपण पाहिल्यात मॅच मध्ये. संघ जाऊन पोहोचला तब्बल
44 या आकड्यावरती सध्या मांगरूळ संघ अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. थोडासा लेट कट करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. डायरेक्ट हिट. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट झाले. एकच धावेनं समाधान मानला. टोटल 45 शेवटचा बॉल आहे. अंतिम बॉलवरती टार्गेट सेट बॉल आणि या बॉलवरती किती धाबा जमा करेल. बॅटिंग करीत असताना नक्कीच अष्टविनायक मांगरून समोर एक विस्फोटक खेळाडू आज ओपनर खेळपट्टीवरती खेळत असताना धनाजीला तुम्ही पाहता. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गणेश समोर धनाजी. प्रहार केला. पदतालिकेचा वापर. चेंडू हवेमध्ये. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. कॅच ड्रॉप. सिंगल कंप्लीट. दुसरी कंप्लीट. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि तो प्रयत्न फसला. या बॉलवरती धावाला 2 अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना अष्टविनायक क्रिकेट संघ मांगरूळ हा संघ जाऊन पोहोचला. 47 आणि सेकंड सत्रामध्ये बाल टीम प्रवास 24 बॉल आणि 48 हा लक्ष्य पार करायचा. बाल टीम की आपली सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा. हा प्रवास सुखरूप राहील की की या प्रवासामध्ये अडचणी नक्कीच सेकंड सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना मांगरूळ टीम निर्माण करेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कर्मवीर आणि धर्मवीर असे 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. 2 सलामीवीर तुम्हाला पाहायला मिळतील. हरेश आणि जयेंद्र ही सलामीची जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. 24 मध्ये 48. चला लगेच क्षेत्रशी सजून घ्या. विनंती आहे मांगरूळ टीमला.
सलामीची जोडी चला चल लगेच मॅचला सुरुवात करा अंपायर्स टाइम अलर्ट विनंती आहे चला नक्कीच मांगरू संघ आपण उशीर करू नका आपण लगेच क्षेत्रश सजून घ्या गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पहिला ट्रम्प कार्ड मांगरू टीमचा गोलंदाज राम हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय स्ट्राईक वरती फलंदाज जयेंद्र चला मॅचला सुरुवात करू यस पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन पहिलाच बॉल गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती मुख्य ट्रम्प कार्ड मागून टीमचा गोलंदाज राम हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला समोर एक ताकडे खेळाडू इन ऍक्शन मध्ये फलंदाज जयेंद्र पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न लाईन खराब पंचाने दंडित घोषित केला 80 वाईट अवांतर धाब्यानं अकाउंट ओपन झाल्या सध्या बाल टीमचा 24 मध्ये 48 प्रवास कशा रीतीने केलं जाईल कोणती रणनीती आखली जाईल कोणती स्टार्टरची मॅच मध्ये बाल टीमची पाहायला मिळेल समोर एक धाकडे खेळाडू प्रहार केला क्षेत्ररक्षक आहेत अगदी वर्ण चेंडू निघून चाललाय डीप बॅकवर्स कवरलेला हा बॉल फरार 4 धाब्यांसाठी चौका वैयक्तिक अकाउंट ओपन केल्यानं संघ जाऊन पोहोचला 5 या आकड्यावरती इनफिल्ड क्लिअर करत असताना फलंदाज जयेंद्र पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट झाला ऑफसाईडला खेळले क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं एका दाब्याने स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला हरेशांना फलंदाज जयेंद्र ही जोडी सलामीची जोडी तुम्हाला बाल टीमची पाहायला मिळेल पहिला षटक फेकत असताना गोलंदाज राम टी फॉर टॅट जसं तसं उत्तर सेकंद 17 मध्ये दिलं जाईल का अष्टविनायक मांगरूळ टीमच्या माध्यमातून हे पाहणं देखील गरजेचं आहे पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल थर्ड मध्ये फेकण्याचा प्रयत्न जरूर झाला क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट मिड ऑनला उच्चतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य पहिल्या बॉलवरती वाईट पाहिलं त्याच्यानंतर चौकार आणि त्याच्यानंतर मागे 2 सिंगल तब्बल संघ 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचला बॅटिंग करत असताना बाल संघ समोर इन ऍक्शन मध्ये जयेंद्र पुलटास बॉल दिशा दिली अगदी चांगला फटका फलंदाज जयेंद्रच्या बॅट मधून हा प्रांत षटकार षटकाला 6च्या मदतीनं संघाची धाव संख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती 5 चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न मॅच मध्ये फलंदाज जयेंद्र करतो त्याच्या बॅट मधून एक चौकार एक षटका पाहिला आणि दमदार योगदान देत असताना सध्या बाल टीम साठी 48 धावांचा लक्ष्य मनामध्ये सेट केला आणि त्याच्या विपरीत फाईट सध्या करतो बाल संघ क्षेत्ररक्षक आहेत तेवढं चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला सिंगल कंप्लीट झाली दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि इथे मात्र पाहिलं जाईल ऑन स्क्रीन की फलंदाज से पापी स्क्रीज वरती पोहोचल्यात की नाही यस फलंदाज बाद रनआउटचा शिकार पहिला धक्का
प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर. ओ कॅच इम्पॉर्टंट होती. पकडो कॅच जीतो मॅच हा समीकरण जोडलं असतं, कारण की विकेट इम्पॉर्टंट. चेंद्र फलंदाज कदाचित जर कॅच पकडले असती तर तो फलंदाज मैदानातून बाहेर झाला असता. तसं घडलं नाही. या क्रिकेटमध्ये जर तरला मान्यता नाही या. करा आपण शॉर्ट टीम मीटिंग पण नका घेऊ. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. सध्या बॅटिंग करत असताना भारत संघ 48 धाब्यांचा प्रवास, 12च्या सरासरीनं धाबा जमा करायचा आणि सध्या बॅटिंग चांगली होती. मात्र एक फलंदाज रन आउटचा शिकार झाला. सेकंड ओव्हर, सेकंड गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल. रोशन हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. चला स्पीडअप करा. समोर फलंदाज पहिल्या स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहायला मिळेल. सचिन हा फलंदाज ऑन स्ट्राईक. टॅपिंग क्रिकेट. ओ इथे तू मैं टार्गेटचा प्रयत्न सुरू झाला. फलंदाज पाद रनआउटचा शिकारा. दुसरा धक्का टीम बालला. चला तो कुत्रा त्याला आपण साईडला काढा जरा आखला त्याला. शोनकपत्र अक्षरपत्र सोनपत्र आपण सातत्यानं पाहतोय. त्या कुत्र्याला काढण्यात तुम्हालाच प्रॉब्लेम आहे, याच्याकडे लक्ष द्या. सोनपत्र घ्या, कारण की डॉग शिवाय नाईट स्पर्धा देखील यशस्वी होत नसतं. प्रत्येक नाईट स्पर्धेमध्ये डॉग आपण सातत्यानं पाहतोय. सिनियर रवी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दोन फलंदाज पास झाले आणि दोन्ही फलंदाज रनआउटचा शिकार. तुम्हाला कॉल तुमचं योग्य होणं गरजेचं आहे. यस नो हा कॉल महत्त्वाचा असतं आणि ते योग्य झाले नाही आहे. त्याच्या कारणास्तव दोन फलंदाज रनआउटचा शिकार झालेत. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 14 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना भारत टीम. जयेंद्र अद्याप मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या बॅटमध्ये एक षटका एक चौकार पाहिला आणि तो फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना नवीन फलंदाज रवी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. सेकंड ओव्हर फेकत असताना रोशन पाटील हा गोलंदाज. प्रहार करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील झाली. हाईट फॅक्टर हे पाहिल्यानंतर यस पंचांचा निर्णय आला की लेग पॅस मध्ये सिंगल. एका धाब्यानं स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज तुम्ही जयेंद्र पाहता. एका धाब्यानं संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. 15 धाबा धाव पुस्तकावरती. जयेंद्र हा फलंदाज स्ट्राईक एंडला. प्रहार केलाय, फटका चांगलाय. क्षेत्ररक्षक आहेत, विकेटची संधी क्षेत्ररक्षक सास पारले आणि तिथे मात्र या बॉलवरती धाबा आल्यात, त्या मात्र चौकार आहे. यस चार धाब्याने संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या फलकावरती संघ जाऊन पोहोचला 19 आकड्यावरती. पण कॅच इम्पॉर्टंट आहे. 2 कॅच सोडल्यात या फलंदाजाच्या आणि ते करताना का राहील मॅच मध्ये मंगळूर टीमसाठी, कारण की तुम्ही दिलेलं जीवन द्या म्हटलं ना, पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला आमंत्रण देणं आणि तेच केलं मंगळूर टीमनं. जयेंद्र सारख्या एक धागड खेळाडूला आमंत्रण 2 वेळा दिला. एकोणावीस धाबा फलकावरती आल्यात. चेंडूचा विचार केला तर या ओव्हरमध्ये चेंडू फेकले 3 गोलंदाज रोशन पाटील,
दुसरा ट्रम्प कार्ड टीम मांगरूळचा. मध्ये खोदकाम केलं, ऑनसाइडला केला, लांब द कार्पेट डीप मिड आणला, क्षेत्ररक्षक आहे दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आणि 2 धाबा देखील कंप्लीट केल्यात. जबरदस्त रणनीती बिटवीन चांगला तालमेल आता या दोन खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळता आणि प्रत्येक धाव इम्पॉर्टंट आहे ती जोडण्याचा प्रयत्न सध्या बॅटिंग करत असताना भाल टीम करता. 2 धाब्याने संघ 21 या शुभंकावरती बॅटिंग करत असताना भाल दुसरा षटक मार्ग 48 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये करायचा. 24 बॉलमध्ये भाल टीमला क्षेत्ररक्षणच्या माध्यमातून थोडीशी चुका केल्यात खरं तर मंगरूळ टीमला, कारण की 2 वेळा जीवनदान फलंदाज जयेंद्रला. स्लोवर बॉल होता, गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंडू हवेमध्ये बॅक टू द बॉलर, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप, तिसरा जीवनदान जयेंद्रला दिलाय आणि या बॉलवरती धाबाला 2. भरपूर चुका करतो क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून सध्या गोलंदाजी करत असताना मंगरूळ टीम. तुम्ही जेवढ्या चुका कराल त्या तुम्हाला भरपूर मागण्या पडतील आणि तुमची एखादी चुकी तुम्हाला स्पर्धेतून बाहेर काढत असते, याच्याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. तुमचा फिल्डिंग डिपार्टमेंट 100% योगदान द्यावं लागेल, त्याच्याच माध्यमातून तुम्ही सामना जिंकत असता. मात्र इथे तसं घडत नाही. 3 वेळा जीवनदान दिला फलंदाज जयेंद्रला आणि त्याची किंमत नक्कीच मोजावी लागेल. 2 धाब्याने संघ जाऊन पोहोचला 23 या आकड्यावरती. चेंडूचा बिच्छा केलं तरी शेवटचा अंतिम बॉल. हो जड मध्ये बॉल फेकला, लेंथ लाईन चांगली, ब्रह्मास्त्राचा वापर केला, अंतिम बॉल डॉट आणि अशा रीतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. करा 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 23 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. येणाऱ्या 12 बॉल आणि 25 धाब्यांची गरज. स्पीडअप करा, लक्ष असू द्या मंगरूळ टीम, आपण जास्त उशीर करू नका. चला रोहिदास, आपण एक बॉल बॉक्स घेऊन या. तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस 23-23. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 25 धाब्यांची गरज. जयेंद्रला 3 वेळा जीवनदान दिला. मॅच मध्ये मंगरूळ टीमला धाब्यांसाठी संघर्ष जरूर करतं, मात्र क्षेत्राच्या माध्यमातून देखील भरपूर चुका केल्या मंगरूळ टीमला आणि त्या चुका मॅच मध्ये कर्दनकार राहतील का. समोर फलंदाज पाहिलं स्ट्राईक एंड वरती रवी हा फलंदाज ऑन स्ट्राईक. पानामध्ये 25 ची गरज, सामना अजूनही बालण्याचा. चला स्पीडअप करा. बॉलिंग ट्रॅक वरती तिसरा गोलंदाज चंद्रकांत ज्याचा वापर केलाय अष्टविनायक मंगरूळ टीमनं. पारामध्ये 25 ची गरज. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल समोर केला, डान्सिंग द डाऊन, ऑन साइडला तडाखा दिलाय. 6 षटकार. रवीच्या वाटमध्ये आपण षटकार पाहिला. 6 धाब्याने संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 29-29 या आकड्यावरती. येणारे 11 बॉल आता गरज मॅच मध्ये 19 धाब्यांची बॅटिंग करत असताना बाल टीमला 11 बॉल 19 समीकरण. टायपिंग क्रिकेट ऑफ साइडला केल्या मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षकाच्या शॉट मिड ऑफ मध्ये उत्सवतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं. एका धाब्याने स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती आज ओपनर फलंदाज जयेंद्र. 4 फलंदाजाला 3 वेळा जीवनदान दिलं मंगरूळ टीमना आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्या चांगला खेळ करतो. बॅटिंग करत असताना बाल टीमसाठी 1 षटका 1 चौका जरूर पाहिला. दमदार योगदान देत असताना बाल टीमसाठी फलंदाज जयेंद्र इन ऍक्शन मध्ये. गोलंदाज तयार.
हो प्रहार केलाय, फटकाला जवाब आहे. मिड विकेटला हा बॉल लॉक केलाय. चिते मिळती 60 टोकले षटकार. करत असताना भाल संघ जाऊन पोहोचला. तब्बल फलकावरती धाबा पाहिलं तर 36-36 धाबा 3 वेळा जिवंत दिला आणि त्याच्यानंतर चांगला खेळ. मॅच मध्ये फलंदाज चेंद्रचं पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील. सिंगलला प्राधान्य. एका धाब्यानं संघ 37 या आकड्यावरती. आता मॅच मध्ये 11 धाब्यांची गरज. बॅटिंग करत असताना बाल टीमला बॉल शिल्लक 8 आणि 8 मध्ये 11ची गरज. इथून देखील पलटवार केलं जाईल मंगळूर टीमच्या माध्यमातून. मात्र तुम्हाला वारंवार डॉट चेंडू, वारंवार विकेट घ्यावे लागतील. तो कारनामा मॅच मध्ये केला तरच हा सामना जिंकू शकता मंगळूर संघ. येणाऱ्या 8 बॉल आणि 11 धाब्यांची गरज. टॅपिंग क्रिकेट ऑफ साइडला केलेलाय. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील. सिंगल पाहायला मिळतं. समीकरण बदललंय. बॉल राहिलेत 7 आणि करायच्या 10 धाबा. जर हा बॉल निर्धाव फेकला ना तर मॅच रोमांच शेवटच्या ओव्हर मध्ये पाहायला मिळेल. मात्र कशा रीतीने गोलंदाजी, अंतिम बॉल कशा रीतीने फेकला जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज चंद्रकांत, समोर एक ठाकडे खेळाडू. सध्या आज ओपनर नक्कीच जयेंद्रला पाहतोय. ऑफ साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, थोडस पम्बलिंग झालं. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला आणि इथे मात्र 2 धाबा देखील कंप्लीट. अंतिम बॉल वरती 2 धाबाला 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 18 चेंडूच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला तब्बल 40 या आकड्यावरती. आता येणारे 6 बॉल आणि गरज मॅच मध्ये 8 धाब्यांची. केले जाईल का हा मोठा प्रश्न. 6 मध्ये 8 धावा डिप्रेस केल्या जातील का हे देखील पाहणं गरजेचं. समोर फलंदाज पहिल्या स्ट्राइक एंड वरती रवी. हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये 4थ्या क्रमांकासाठी दाखल झाला. त्यानं वैयक्तिक चांगला खेळ रवीचा आपण या मॅच मध्ये पाहिला. आता येणारे 6 मध्ये 8 धाब्याची गरज. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती धनाजी. हो पहिलाच बॉल त्रिफला चित पर नीचे डिस्ट्रॉय. हा धक्का लागला. तिसरा बॅटिंग करत असताना बाल टीमला. एक रवी मैदानातून बाहेर झाला, दुसरा रवी मैदानाच्या आतमध्ये. सिनियर बाहेर झाला, ज्युनियर आतमध्ये. यस. आता येणारे 5 बॉल 8 धाब्यांची गरज. सामना बॅलन्स. सामन्यामध्ये पलटवार करतोय सध्या मंगळूर टीम. पहिल्या बॉल वरती विकेट. आत्मविश्वास सध्या वाढलाय गोलंदाज धनाजीचा आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती चांगली गोलंदाजी करावी लागेल. सामना मंगळूर टीमला जिंकायचा तर 5 बॉल 8 गोलंदाज तयार.
दिशा देण्याचा काम केला फलंदाजाला सिंगल कंप्लीट झाली दुसऱ्या धाब्यासाठी प्रियते केला तुत्तू मैबा जरूर झाला मात्र दुसऱ्या धाब्याला देखील प्राधान्य दिला या बॉलवरती दाबाला 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरसावला धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 42 आकड्यावरती आता येणारे 5-4 आणि 4 मध्ये 6 धाब्यांची गरज आहे एखादा मोठा फटका मात्र सामना विजय संपादन करेल बाल टीम आणि प्रत्येक डॉट चेंडू मॅच मध्ये शिरकाव करेल अष्टविनायक मांगरोल 4 बॉल आणि 6 धाब्यांची गरज कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम गोलंदाज तयार टॅपिंग क्रिकेट ऑफ साइडला खेळला चांगला फटका कॅप भरपूर मोठी क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात फुटबॉलचा वापर सुरू झाला मात्र चेंडू फरार चिते मिळते 4 टोकल्या चौका बालाचे संघ नक्कीच शिकले असतील येणारे 3 बॉल आता 2 धाब्याची गरज स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग याच्याकडे देखील लक्ष द्या सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला कंपल्सरी 2 धाबा बनवावे लागतील बॅकफुट वरती पंच करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केली सेफ पॉपिस क्रीज वरती फलंदाज पोहोचले इथे सिंगल आली एका धाब्यानं स्कोर लेबल झाला आता येणारे 2 बॉल आणि 1 धाब्याची गरज 2 बॉल 1चं समीकरण मॅच रफ अँड टफ झाली दोन्ही साइडना चांगला संघर्ष मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं मात्र 2 बॉल मध्ये 1 धाब्याची गरज मॅच मध्ये पकड ही निर्माण केला बॅटिंग करत असताना भाल टीमला यस ऑन स्क्रीन पाहिलं जाईल मग रनआउट साठी तो नंबर का यस नॉट आउट सिंगल आली स्कोर लेवल झाला आता 2 मध्ये 1 धाब्याची गरज क्लोज काउंटर आता फिल्डिंग डिपार्टमेंट तुम्हाला पाहायला मिळेल 1 धाब्याची गरज त्याच्यामुळे अगदी क्लोज क्षेत्ररक्षक येतील आणि क्लोज काउंटर केला जाईल 2 बॉल 1 गोलंदाज तयार धनाजी समर फलंदाज पहिल्या स्ट्राइक एंड वरती फलंदाजचा हरेश जयेंद्र हा फलंदाज ऑन स्ट्राइक वरती बाधा सलामीवीरचा हा फलंदाज शेवटपर्यंत भरपूर चांगला खेळ टीम साठी साकार द्या आता 2 मध्ये 1 धाब्याची गरज गोलंदाज धनाजी जर हा बॉल निर्धाव फेकला तर मॅच मध्ये पलटवार नक्कीच पाहायला मिळेल 2 बॉल 1 गोलंदाज तयार लावडा पी झाली हो इथे फलंदाज LBW चा शिकार धक्का लागला बॅटिंग करत असताना भाल टीमला हा 4था फलंदाज जयेंद्र मैदानातून बाहेर स्पीडअप करा 1 बॉल आता 1 धाब्याची गरज कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम त्याच्यामुळे भाल टीम जर तुम्हाला जिंकायचं असेल तर 1 बॉल मध्ये कंपल्सरी 1 धाव ही तुम्हाला बनवावी लागेल समोर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गणेश 5व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये इन झाला 1 बॉल 1 मॅच अगदी चांगली दोन्ही साइडना फाईट भरपूर टाइट पाहायला मिळतं 1 बॉल 1 आता कोणता संघ विजय महोत्सव साजरा मॅच मध्ये करेल एक बॉल 1 समोर नवीन फलंदाज प्रेशर असेल फलंदाज गणेश वर्दी आणि तेवढाच प्रेशर धनाजी वरती जो बॉलिंग ट्रॅक वरती आला 6 मध्ये 8 धाबा वाचवायचा तर शेवटपर्यंत मॅच घेऊन गेला आणि आता अंतिम 1 बॉल मध्ये 1 धाब्याची गरज
क्लोज काउंटर केल्या मॅच मध्ये टीम मांगरूळला टी फॉर टॅट जसं तसं उत्तर देत असताना सध्या मांगरूळ संघ एक बॉल एक धाब्याची गरज गोलंदाज तयार धनाजी समोर फलंदाज पाहिलं इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राइक नवीन फलंदाज 5व्या क्रमांकासाठी दाखल झालाय गणेश चेंडू हवेमध्ये सामना जिंकला अभिनंदन टीम भाल हार्ड लक संघर्ष भरपूर चांगला राहिला मॅच मध्ये अष्टविनायक मांगरूळ टीम तुम्हाला देखील पुढच्या वाटचासाठी शुभेच्छा देतो चला पुढची मॅच आंबेगाव आणि त्याला फाईट करेल नेवाली आंबेगाव टीम आपण टॉस जिंकला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला मी लगेच तुम्हाला विनंती करेन की आपल्या 11 खेळाडू घेऊन आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जा आणि क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि विनंती असेल नेवाली टीम की आपण खेळाडू कक्षामध्ये येऊन बसा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अंतिम शेवटपर्यंत अगदी चांगला संघर्ष केला शेवटपर्यंत सलामी बीट साठी गेला आणि शेवटपर्यंत मॅच मध्ये स्थळ टिकून राहिला तो ऍज अ ओपनर